ओम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. साप्ताहिक मासिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंदांचं कर्मयोग या दोन ग्रंथांवर चिंतन करीत आहोत. कर्मयोगाचा आपण 3रा अध्याय बघत आहोत, कर्माचे रहस्य. नहि कश्चित क्षणमपि जाती तिष्ठत्य कर्मकृत. गीता म्हणते कोणीही म्हणजे प्राणी हा कर्म केल्याशिवाय क्षणमपि जाती तिष्ठती अकर्मकृत, एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. म्हणजे कर्माचं रहस्य काय आहे त्याचा हा एक बिंदू आहे, मुद्दा आहे की कर्म करायचं की नाही करायचं हे तुमच्या हातात नाही आहे. म्हणजे कोणाच्याच हातात नाही. नाही कश्चित क्षणमपि जाती तिष्ठती कार्यते यवशक कर्म. प्रकृतींच्या गुणांनी कर्म होत राहतं. प्रकृतीची गुणे 3 सत्व रज तम. तो सांख्य तत्वज्ञानाचा हा सिद्धांत आहे. पण कोणीही प्राणी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. मग कर्माचं रहस्य म्हणजे कर्म म्हणजे काय आपल्याला समजून घेतलं पाहिजे. व्याकरणाच्या दृष्टीने आपण असं म्हणून ज्याला कर्ता असतो ते कर्म, कर्त्याशिवाय कर्म होत नाही. करणारा पाहिजे असतो. आता मी बोलतो हे कर्म आहे, मग बोलणारा पाहिजे असतो, म्हणजे वक्ता पाहिजे असतो. आणि ऐकणारे असतील तर ते झाले, ते श्रोता झाले. म्हणजे श्रोत्याचं कर्म काय आहे, ऐकणं. वक्त्याचं कर्म काय आहे, बोलणं. हे उदाहरण असं सगळं जगामध्ये असतं. याचा अर्थ कर्म करणं किंवा नाही करणं हा काही प्रश्न नाही आहे. नाही, जे आपलं जन्माला आल्यापासून सुरू होतं कर्म, जोपर्यंत आपण जगतो म्हणजे आपला श्वास असतो तोपर्यंत ते कर्म असतं. आपलं श्वास घेणं थांबलं की आपलं कर्म संपलं. मग ते दुसऱ्यांचं कर्म होतं, की नाही. मग आपल्या हातात खेळात ते दुसऱ्याची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी नाही आहे कर्म करायची की नाही करायची. मग त्याला दुसरे लोक करतात, ते यज्ञ करतात. इष्टी म्हणजे यज्ञ, त्याला म्हणतात अंत्यइष्टी, शेवटची इष्टी आहे. किंवा अंत्यसंस्कार पण म्हणतात. हा शेवटचा संस्कार आहे. हा संस्काराचा इथे बरंच स्वामी विवेकानंदांनी हे केलं आहे की तुम्ही जन्मभर जितके चांगले संस्कार केले स्वतःवर, चांगले बोलले, चांगले वागले, चांगले विचार केले, तर त्यांनी तुमचं चांगलं व्यक्तिमत्व घडेल, उत्तम व्यक्तिमत्व घडेल. आणि इथं त्यांनी एक छान विचार पण म्हणजे पूर्ण आहे. मला हे पुस्तक इतकं छान आवडतं. एक याच्यामध्ये तुमचा एक वाक्य म्हणजे त्याच्यावर कितीतरी सखोल चिंतन आपल्याला करता येऊ शकतं. बघू आपण ते एक मुद्दा आपण जसं समोर जाऊ तसं बघू. आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे, जगामध्ये काही सगळे एकाच प्रकारचे लोक नसतात. प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापासून वेगळा असतो.
पण त्याचे आपण ते 4 गट करतात, आपण 3च करूया आपल्या सोपीसाठी सोयीसाठी. एक अगदी अत्युत्तम म्हणूया, खूप उत्तम आहे. त्यांची लोक पूजा करतात, त्यांचे पुतळे करतात, मूर्त्या करतात, मंदिरात बसवतात. जसं आता रामाचं मंदिर आहे अयोध्येला, त्याची मूर्ती बसवली, लाखो लोक दररोज दर्शन घेतात. म्हणजे ते पुरुषोत्तम आहे की नाही. आपण त्यांना काय म्हणतो, पुरुषोत्तम म्हणतो. म्हणजे तुमच्या आमच्यासारखेच आहेत ते, पण ते उत्तम आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृत 15व्या अध्यायात म्हटलं आहे. अन्य असतो, तो वेगळाच असतो. उत्तम पुरुषस्तू, परंतु अर्जुना तो वेगळा असतो. त्याला परमात्मा म्हणतात. परमात्मेत्युदाहृत, परमात्म्याची पूजा केली जाते, परमात्म्याची मूर्ती केली जाते, परमात्म्याचं नाव घेतलं जातं. परमात्म्याचे नाव घेतले की सगळ्या बंधनांपासून मुक्त होतो आपण, आपलं जीवन सफल होतं, आपण कृतार्थ होतो. राम नाम की लूट है, लूट सके तो लूट. म्हणजे जन्मभर आपण रामाचं नाव घेतो आणि शेवटीसुद्धा रामाचंच नाव घेत आपण जगाचा निरोप घेतो. रामनाम सत्य, म्हणजे नेहमीच सत्य असतं ते. ठीक आहे, आज आहे आणि उद्या नाही असं नाही आहे. कारण काय, ते सत्य स्वरूप असतात. पण सत्य म्हणजे काय कळायचं आहे ना. मग मूर्त रूपामध्ये सत्य म्हणजे ते आहे जे तुमच्यासारखे हातपायाचं शरीर आहे, पण आपल्यासारखे नाही आहे. सत्य म्हणजे काय, प्रत्येकजण जीवनभर सत्य म्हणजे काय जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, शोधण्याचा प्रयत्न करतो, अन्वेषण करण्याचा प्रयत्न करतो. अन्वेषण महाना, संशोधक आहे तो. पण सत्य काय त्यालाच काही कळत नाही. मग ज्यांना कळतं ते सत्य स्वरूप होतं, स्वतः सत्य होऊन जातात. त्यांच्याकडे तुम्ही बघितलं की वाटतं सत्य हे आहे. म्हणजे सत्य बोलणारा राम हा सत्यवचनी होता, एकवचनी होता. सत्य बोलणारा आहे की नाही, सत्यपणे वागणारा आणि सत्यावर चिंतन करणारा, विचार करणारा नाही. मग ही सगळी वेगळीच जाती, म्हणजे त्याला गट म्हणतात. जाती म्हणजे गट. जाती शब्दाचा खरा अर्थ आहे जन्म. जातस्यहि ध्रुवो मृत्यू, गीतामध्ये म्हटलं आहे की नाही. ज्याचा जन्म होतो ती जाती होते. मनुष्य जाती, स्त्री जाती, पुरुष जाती असं म्हणतो ना आपण. म्हणजे ते गट आहे, तो ग्रुप आहे नाही. कारण तो कशाहून ठरतो, जन्मापासून ठरतो की नाही. जन्मापासून पुरुष आहे की स्त्री आहे, जन्मापासून ठरत असतं, म्हणून त्याला जाती म्हणतात. तर हा गट आहे, वेगळाच आहे. आपण 3 म्हटले ना, त्यातला हा वेगळाच आहे. त्याची भक्ती, त्याच्यावर प्रेम जग नेहमीच करत असतं. संवत्सर संपून जातात तरी लोक त्यांची भक्ती करतात, प्रेम करतात. एक क्षण दर्शन घ्यायचं कठीण असतं तरी पण ते धडपडतात. आता कृष्ण, पंढरपूरचा कृष्ण आहे, विठ्ठल म्हणजे कृष्ण आहे, द्वारकेहून आलेला. पण त्याचं एक क्षण दर्शन घ्यायला लोक धडपडतात की नाही. ते अवतार पुरुष असतात. ते म्हणजे प्रत्यक्ष सत्यस्वरूप परमात्मा इति उदाहृत गीता म्हणते. त्यांना परमात्मा म्हणतो. म्हणजे आपल्याला तर काही तसं होत नाही. आता दुसरं बघू, नंतर हे पुढे मागे येऊ आपण. दुसरं म्हणजे अत्यंत निकृष्ट लोक असतात जगामध्ये. ते आपल्या कर्माने निकृष्ट होतात, अत्यंत खालच्या दर्जाचे. मग त्यांच्या वयाचा काय प्रश्न होते, तुरुंगात जातात. अगदी लहान मुले तुरुंगात जातात, त्यांना जुव्हेनाईल कोर्ट्स म्हणतात, जुव्हेनाईल जेल्स म्हणतात. म्हणजे लहान मुलांचे तुरुंग, लहान मुलांचे कोर्ट्स, न्यायालय. कारण तेही अपराध करतात, जघन्य अपराध, वाईट अपराध करतात. असं नाही की फक्त एका विशिष्ट वयानंतर माणूस अपराध करतो, सुरू करतो आणि मग थांबतो, मग करतच नाही, असं काही नाही आहे. कारण ते कशामुळे होतं, इथे स्वामी म्हणतात
की ते होतं तुमच्या विचारांमुळे. आपल्याला कळत नाही माणसं इतकी अशी वाईट वागतात का. ती वाईट वागत नाही, त्यांची संस्कार त्यांच्याकडनं ते करून घेतात असे म्हणूया. थोड्या वेळासाठी त्यांचा काही दोष नसतो. मग आपण आईवडिलांचा दोष म्हणूया, त्यांच्या आईवडिलांनी चांगले संस्कार टाकलेच नाही की नाही. समाज शाळेचा दोष देऊया, शाळेने तसं काही विशेष केलं नाही. शासनाचा दोष मानूया, शासन तरी काहीच करत नाही, जणू काही हा प्रश्नच नव्हे. आपोआपच होऊन जाईल. माणसं आपोआपच चांगले होतील, आपोआपच चांगले बोलतील, वाईट बोलणार नाही, वाईट वागणार नाही, वाईट विचार करणार नाही. असं आपोआप होतं काय. आपोआप काय होतात, दुर्योधन होतो, रावण होतो की नाही. दुर्योधनावर कोणते संस्कार टाकले नाही गेले, कर्णावर कोणतेही संस्कार टाकले नाही गेले, दुःशासनावर नाही टाकले गेले नाही. ते वाईट झाले. बोलणं वाईट, वागणं वाईट, विचार वाईट, याचा परिणाम वाईट व्यक्ती. हे दुसरं टोक झालं. आणि तिसरं म्हणजे ते धडपडणारे असतात. त्यांना माहिती आहे, आपल्या त्रुटी माहिती आहे, आपली दुर्बलता माहिती आहे, पण त्याच्यावर ते मात करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये बाकी सगळे मधले बसतात. जे तिसऱ्या गटाचे ते प्रयत्नच करत नाही, आपल्यामधले दोष दूर करण्याचा प्रयत्नच करत नाही. याचं कारण असते त्यांना दोष आहे ते माहीतच नसतं. यांनी आपली पार वाट लागणार आहे त्याला माहीतच नसतं. मी आता दुपारी ऐकत होतो, मला ती गोष्ट माहीत नाही आहे, ती घटना माहीत नाही आहे, पण ते काहीतरी मुलामुलीचं काहीतरी प्रेम प्रकरण असतं. काय वय असेल, 20-22 वर्षाचं असेल, तेच असतं डोकं खराब करण्याचं स्वतःचं दुसऱ्याचं. म्हणजे प्रेमात पडण्याचं की नाही, किंवा प्रेमात आपटण्याचं, किंवा प्रेमातमध्ये कडेलोट होण्याचं. कडेलोट आहे ना, कडेलोट शब्द आहे. तुम्ही बघा, ते कडेलोट आहे. शिवाजी महाराजांचा सिंहाची मी बघितलं आहे, रायगडावर आहे तो. अगदी टोकावर जावं लागते, शेवटी मग त्याला ते पोत्यात टाकून ढकलून देतात. त्या उंच जवळपास 2500-3000 पेटवून तो खाली पडतो. तर काय राहणार शिल्लक. म्हणजे माणसं स्वतःचाच कडेलोट करून घेतात. आपण म्हणतो शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी कडेलोट केला, पण त्यांनी स्वतःचाच कडेलोट केला आहे आपल्या कर्माने. तो मुलगा आणि मुलगी, त्याचं आधी लग्न ठरलं असतं, आई त्याची करोडोपती असतात, वडिले असतात वगैरे वगैरे. मला डिटेल्स काय माहीत नाही आहे, पण जे थोडंफार ऐकलं त्याच्यावरून कळलं. आता इतक्या तरुण, आता दोघेजण तुरुंगात आहे. मुलगी आणि ती करोडोपतीची मुलगी आहे, आणि त्याचा जो प्रियकर, ते दोघे कडेलोट आहे, म्हणजे तुरुंगात आहे. आता हे वय काय तुरुंगात जाण्याचं काय काय, म्हणजे कोणतंच वय तुरुंगात जाण्याचं नसतं की नाही. पण हे कशामुळे झालं, त्यापूर्वी एवढे कळत नाही, आपण काय मूर्खपणा करत आहोत ठीक नाही. तिघांनाही कळणे आपण मूर्खपणा करत आहोत. म्हणून हे शियर स्टुपिडिटी, 100% मूर्खपणा आपण करतो. आणि तो मूर्खपणा नाही असं आपण सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आमची काही चूक नाही आहे की नाही. आता मी असं म्हटलं की जे तुरुंगात आहे दोघेजणं, एक 20-22 वर्षा आसपासचे मुलं मुली दोघे तुरुंगात आहेत. ते काही शिक्षा, त्याच्या आईवडील म्हणतात की त्यांना फाशी द्या, त्यांनाही कडेलोट करा वगैरे वगैरे. छान, ती गोष्ट चांगली आहे. आईवडिलांनी तो स्टँड घेतला पाहिजे. आमच्या मुलांनी असं केलं आहे ना, त्यांना शिक्षा दिली पाहिजे. त्याला पाठिंबा देऊ नका. समाजाला फार मोठा चांगला संदेश जातो नाही. त्यात काय आहे, प्रेमच करायचं असतं की नाही. हे प्रेम करायचंच वय असतं, मूर्खपणा करण्याचंच वय असतं, धोक्याचं वय. धोका यायचं म्हणजे त्याचा परिणाम असतो की नाही. प्रत्येक कर्माचा परिणाम असतो, आणि तुम्ही एकदम काही स्वतःला सावरू शकत नाही, हे समजलं पाहिजे. एकदम काहीतरी एका क्षणाला तुम्ही खूप उत्तम झाले असं होत नाही. तसंच एका क्षणाला उत्तम वाईट झाले असंही होत नाही. दुर्योधन एकदम वाईट होत नाही, कर्ण एकदम वाईट होत नाही, रावण एकदम वाईट होत नाही. त्याला वेळ लागतो की नाही. ते युद्ध व्हावं लागतं शेवटी. म्हणजे सर्वनाश, संहार, महासंहार शेवटी होतं. मधल्या काळामध्ये ही प्रक्रिया चालू असते वाईट होण्याची किंवा चांगलं होण्याची. आणि मधल्यामध्ये
काही लोक प्रयत्न करत असतात, प्रयत्न करतात काही खाली जातात, प्रयत्न जमत नाही, आणखी वाईट होतात. काही लोक प्रयत्न करता वर जातात, म्हणजे उन्नत होतात. कशामुळे? त्यांच्या धडपडीमुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे, त्यांच्या निर्धारामुळे, त्यांच्या चिकाटीमुळे, त्यांना मिळत असलेल्या मदतीमुळे आणि त्यांच्या मदत घेण्याच्या प्रवृत्तीमुळे की आपल्याला सहाय्य करणं फार कठीण आहे. आपल्याला सतत इतरांचं सहाय्य घ्यावं लागतं, इतरांच्या विचारांचं सहाय्य घ्यावं लागतं की नाही. इतरांच्या ते आपल्याला समजत नाही. माझ्याकडे मुलं येतात. कालच मुलगा आला होता सकाळी. त्याला म्हटलं परवा आला होता, म्हटलं वेळ नाही. सकाळी बरोबर आला तो 9 वाजता. त्याचं वय 29 आहे. तोचा बराच गोंधळात पडलेला आहे. पण तो नांदेडहून आला, त्याला म्हटलं काहीतरी चर्चा करायची. तो बरोबर बऱ्याचदा येतो. तो स्वतःचा व्यवसाय त्याचा पण आहे. पण आपल्याला इतरांची मदत घ्यायला पाहिजे, लाजायला नको. आपण फार मोठे आहोत, आपल्याला खूप समजतं, आपल्याला सगळं जातं, कशाला गरज. आपण सगळे शाळेत आले आहोत. आता त्या मुलामुलांनी आपल्याच मित्रांना काही समजलं असतं, 2, 4, 5, 10 असतील की त्याला, अरे असं झालं आहे, काय करायचं. त्या मित्रांनी सल्ला दिला असता. ते मित्रही काही ह्या फार मोठे नाही आहे, पण इतक्या खाली गेलेलं नाही की आपल्या एका माणसाला कड्यावरून लोटून द्यायचं. एक जीव गेला ना की नाही, एक तरुणाचा जीव गेला आहे. ही किती वाईट गोष्ट आहे. पण जे दोघं तरुण आहेत त्यांना आम्ही केलं काय वाईट? काहीच वेगळं केलं नाही. म्हणजे हा पण पराकोटीचा असतो की नाही. आमच्यानं काही जो आम्हाला उगाच तुरुंगात टाकला, आम्हाला उगाच आमच्यावर FIR दाखल झाली, आम्हाला उगाच छळतात आहे. म्हणजे आमच्यातून काही वाईट घडलं हे सुद्धा ज्याला कळालं नाही, हे पराकोटीचा काय आहे, निकृष्टपणा आहे. दुर्योधन होता तसा. लक्षात घ्या. उरुभंग पर्व आहे महाभारतामध्ये, उपपर्व आहे. शेवटचं नाही आहे, अलीकडलं आहे, पण उपपर्व आहे. त्याला उरुभंग पर्व म्हणतात. उरु म्हणजे मांडी. भीमसेनाने दुर्योधनाची मांडी युद्धात फोडली, 2 युद्धात फोडली. त्याच्यानंतर जो दुर्योधन म्हणतो आहे त्याचं भाषण फार प्रसिद्ध आहे. महाभारतातले काही भाषे खूपच प्रसिद्ध आहे. अर्थात कृष्णाचे सगळ्यात जास्ती आहे. त्या सभामध्ये घेतला आहे, त्याचं सगळं सुंदर भाषण आहे, ते फारच उत्तम भाषण आहे. पण इतरही तो कूटनीतिज्ञ होता, महापुरुष होता तो की नाही. कृष्णम वंदे जगद्गुरुम. जगद्गुरू पदवीला तो योग्य होता. जगाचा गुरु आहे तो. संपूर्ण जगाने त्याच्याकडे बघावं स्वतःला उन्नत करून घेण्यासाठी. त्याला जगद्गुरू म्हणतात. शिकावं, नुसतं बघून शिकावं. आपण नुसतं बघून शिकू शकतो. मग आपण त्याच्या उपदेश ऐकला, त्याच्या उपदेशावरून चाललं तर किती आपलं कल्याण होईल. कल्पना करा. लोक नुसत्या दर्शनाने धन्य समजतात स्वतःला. आमचं आज पांडुरंगाचं दर्शन झालं. आळंदीला खूप गर्दी असते त्या समाधीपाशी. ते काय समाधी म्हणजे काय पाषाण आहे, काहीच नाही तिथे. महाराज बसले, वरती काहीतरी आहे, दगड ठेवलेले आहे की नाही. पण नुसतं त्याच्यावर डोकं टेकायला तर काही मूर्ती पण नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त आत आहे अशी लोकांची श्रद्धा. त्याच्या खाली बसले आहेत ज्ञानेश्वर महाराज. त्याचं नुसतं दर्शन घेण्यासाठी लोक रांगा लावतात, मोठ्या मोठ्या रांगा लावतात की नाही. ज्ञानेश्वर महाराजच्या नुसत्या पालखीबरोबर ती वारी करण्यासाठी पंढरपूरपर्यंत काय लागतं, लोक त्याच्यात सामील होतात. कल्पना करा की नाही. आणि स्वतःला धन्य समजतात. ते असं समजत नाही की आमचा 1 महिना गेला वाया की नाही. तर तो शेतीचा सीझन आहे, आषाढ महिना आहे आता की नाही. शेतीचा ऋतू आहे, कामं असतात, महत्त्वाची कामं असतात शेतकऱ्याला. पण सगळं सोडून तो वारी करतो, कारण ते सगळ्यापेक्षा त्याला महत्त्वाचं वाटतं. आता पालखी असते कुठतरी, तो हा कुठतरी असतो. पालखीवर किती लोक जाऊ शकतील. पण आपण जिथे ज्या रस्त्याने पालखी चालल्या आहेत त्याच रस्त्याने आपण पण चाललो आहे. कीर्तन करत, संकीर्तन करत, भजन करत करत चाललो आहे. हे त्याला धन्यता वाटते. आपण धन्य झालो, कृतार्थ झालो. काही लोक पोचूही शकत नाही, नुसतं दुरूनच ते कळसात दर्शन करतात आणि परत तरी म्हणतात धन्य झालो नाही. म्हणजे बघा काय कळतं, व्यक्तिमत्वाचं महत्त्व कळतं.
आपल्याला किती पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये किती. आमच्या संभाजीनगरला मंदिर आहे, ते लोक येतात सतत, काही ना काही येतच राहतात लोक, नवीन जुने सगळे येत राहतात. आता जुने जे लोक आहेत ते काही म्हणत नाही, ते येतात जातात, दररोजचेच आहेत ते लोक. पण ते कधी कधीच येतात आणि कधी पहिल्यांदाच आले आहेत. ते म्हणतात इथे आल्यावर ते वेगळंच वाटतं, प्रसन्न वाटतं, शांत वाटतं, तुमच्या मंदिरामध्ये खूप छान आहे त्याचं. म्हणजे बरेच ते आपल्या भावनांना ते व्यक्त करतात. त्यांना वाटतं, याचा अर्थ काय, त्यांना इतकं जाणवतं की आपल्याला बोलायला पाहिजे, नाही तर आपण काही बोलत नाही. आपण तशी कंजूस आहोत, आहे की नाही, कृपण आहोत, आपण बोलत नाही. पण अशी वृत्ती असूनसुद्धा आपली, तरी त्यांना मनात ठेवाशी वाटतं, त्यांना बोलावंशी वाटतं आणि लोक बोलतात. कारण काय त्यांना काही ते जाणवतं, वेगळे पण जाणवतं जागेमध्ये सुद्धा. आता हा समजा तुमचा हा धाराशिवचा आश्रम आहे, नाही, धाराशिवमध्ये बरेचसे ठिकाण आहेत, मोठं शहर आहे नाही, पण इथे हा आश्रम, हा हॉल, इथलं वातावरण, फरक कशामुळे होतो नाही, तिथल्या तरंगांपुढे होतो नाही. ते तरंग कशामुळे होतात, तेच तुमच्या विचारांमुळे होतात. तसंच माणसाचं काय होतं, हे माणसं घरच आहे ना. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य. गीता म्हणते हे तुमचं देही म्हणजे काय, पुरी आहे. पुरी म्हणजे शहर, नगर. नवद्वाराच्या 9 द्वार आहेत. 9 द्वार म्हणजे आत बाहेर. जसं याला 4 द्वार आहे, 1 2 तिकडे 3 आहे, 3 द्वार आहेत की नाही. तसं आपल्या शहराला 9 द्वार आहे, त्यातून आत बाहेर करता येते. तसं शहराला द्वारं असतात. तसं औरंगाबाद आहे, त्याला 52 दाराचं शरीर म्हणतात. 52 त्याला काय गेट्स आहेत. आता काय थोडे उरलेले आहेत. तर ह्या देहामध्ये की नाही काय बरंच काय घडत असतं नाही, आणि ते काय घडायला पाहिजे हे आपल्या हातात असतं नाही. त्यामुळे आपण मध्ये आहोत नाही. श्रीरामकृष्णांनी आणखी छान म्हटलं आहे. ते म्हणतात की काही लोक बद्ध असतात. बद्ध म्हणजे बांधलेले, बांधलेले. आता काही बांधलेले म्हणजे खरोखरच बांधलेले आहेत, भौतिक म्हणजे अगदी दोरीने वगैरे, त्यांना हालचाल करता येत नाही. काही विचारांनी बांधलेले आहेत, त्यांना तेच करावं लागतं, दुसरं करताच येत नाही. ते किती चुकीचे विचार असो, पण त्यांना ते विचार त्यांच्याकडनं ते करूनच घेतात. त्यांना दुसरं काही करताच येत नाही. ते पूर्णपणे लाचार असतात. या वाईट संस्काराचे कार्य वस्तुतः नेहमीच चालू असते. थोडक्यात म्हणजे तिच्या वाईट संस्कारांचे फल असे होईल की ती म्हणजे ती व्यक्ती वाईट कृत्ये करीत राहील आणि परिणामी ती एक वाईट मनुष्य बनून जाणे अगदी अपरिहार्य आहे. तुम्ही ते टाळू शकणार नाही. तुम्ही किती म्हटलं की मी चांगला होईल, नाही होता येणार. नाही तर काय, कोणाला वाटत नाही आपल्यासाठी एक मंदिर व्हावं की नाही, लोकांनी आपली पूजा करावी. पण तसं काही होत नसतं की नाही. काही लोकच ते प्रयत्न करू शकतात, नेटाने प्रयत्न करू शकतात आणि त्या परमपदाला जातात. काही लोक स्वतःच मुक्त होऊन जातात, पूर्ण होऊन जातात, पण ते इतरांना पूर्ण करू शकत नाही. जसं राम आहे, कृष्ण आहे, यांची नावं घेतली की माणूस भवसागर पार होऊन जातो. कारण ते वेगळे आहेत, यांच्यामध्येच वेगळे आहेत ते की नाही. सगळ्या देवतांचे नाव घेऊन कोणी मुक्त होत नाही, लक्षात घ्या. कोणी पांडवांचं नाव घेऊन मुक्त झालं असं नाही आहे की नाही. भीष्माचं नाव घेऊन असं कुठे आहे, आपल्या परंपरेमध्ये कुठे आहे, नाही आहे की नाही. आता धर्मराज युधिष्ठिर होता, तो धर्माचा म्हणजे काय साक्षात मूर्ती होता. धर्म म्हणजे अगदी जसं वागायला पाहिजे तसं वागणं, सत्याला धरून वागणं. आता रामही सत्याला वागून धरणार होता, त्यासाठी प्रसिद्ध आहे राम. पण युधिष्ठिराचं सत्याचं वागणं आणि रामाचं अरे फरक आहे.
आहे की नाही. ते फरक तुम्हाला महाभारतात रामायणात दिसून येईल आहे की नाही. मग कृष्णाला म्हणतो आपण तो काहीतरी सत्य नाही, असंही नाही आहे. सत्यावर कृष्ण म्हणतो मी कधीच खोटं बोललो नाही जीवनामध्ये. अभिमन्यूचा मुलगा आहे ना, अर्जुनाचा नातू, तो अश्वत्थाम्याच्या अस्त्रामुळे, ब्रह्मास्त्रामुळे त्याचा शाप म्हणजे त्याने टाकलं गर्भावर, तर जन्माला आला तो मृत झाला. आणि त्याला सगळे रडारड सुरू झाली, कारण एकच वंशज, पांडवांचा एकच वंशज, तोही मेला, जन्माला आला आणि मेला त्याच्यावर कपटाने टाकल्यामुळे. अतिभयंकर पाप ते की नाही. कृष्णाने त्याला शाप दिला अश्वत्थाम्याला. क्षत्रिय कधी ब्राह्मणाला शाप देत नसतो, इतिहासात नाही तसं आहे ना, असं इतिहास नाही आहे. पण त्याच्यात तुम्हाला दिसतं शाप दिलेला आहे की नाही. कृष्ण कशाला शाप द्यायला बसला? कृष्ण शाप स्वतःवर घेतो, कधी कोणाला शाप देत नाही तो. पण हा इतका जघन्य अपराध केला, जघन्य शाप दिला, जघन्य त्यांनी वाईट वागला. अश्वत्थामा हा ब्राह्मणपुत्र आहे, द्रोणपुत्र आहे, कृपाचार्याचा भाचा आहे, आचार्यांचा भाचा आहे तो. म्हणजे इतका मोठा माणूस, पण इतका वाईट कोणत्या थराला जाऊ शकतो? महाभारतामध्ये इतक्या वाईट ठराला गेला कोणीच नाही आहे. आता सगळेच वाईट ठरले. कर्ण वाईट ठराला गेला, दुर्योधन गेला, शकुनी गेला, दुःशासन गेला. पण अश्वत्थामाचं आणखीच वेगळं चरित्र आहे की नाही. त्याला शाप दिला, भयंकर शाप दिला कृष्णाने. त्याचा जसा भयंकर अपराध आहे ना, तसाच भयंकर शाप दिला. पण जे काय ते वेगळी कथा आहे, कहाणी आहे. पण ही कहाणी दुसरी आहे. त्याला हातात घेतो कृष्ण आणि म्हणतो, ते छान आहे कृष्णाचं, मी कधीही आयुष्यभर खोटं बोललो नसेल, तर माझ्या या तपस्येने हे बाळ जिवंत व्हावं की नाही. मेलेली गोष्ट कधी जिवंत होत असते काय की नाही? नसते. आपल्याला माहिती आहे, मेली की मेली, पुन्हा जिवंत होत नाही. ते ब्रेन डेथ झालं की झालं. पण त्या तपस्या, तो योगेश्वर आहे, योगेश्वरा साक्षात असं म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही. कृष्णात पर स्वयं हा योग आहे, योग नाही, योगाचा ईश्वर आहे, त्याची योगशक्ती आहे. तो मुलगा जिवंत झाला, हातपाय हलवायला लागला, रडायला लागला. पण कृष्ण काय म्हणतो, मी जरी जन्मात खोटं बोललो नसेल, आता तुम्ही म्हणता तो कृष्ण तर काही असं खोटं बोलला, तसं खोटं बोलला, तर मी काही खोटं बोललो नाही आहे. ते अनासक्ती आहे. इथे कर्तव्य म्हणजे काय? कर्म म्हणजे अनासक्ती. कर्म करतात आहे, पण तुम्ही अशा प्रकारे कर्म करा की नाही की तुम्ही टॉपला पोचाल. आपल्याला कर्म करून जे मिळतं एवढंसं मिळतं, फळ अल्प मिळतं. ते पुष्कळदा आपलं नुकसानच करतं, वाईटच करतं, आपलं काय करतं, ध्वंसच करतं. वाईट मिळतं ते कमी मिळतं, तेही ध्वंस करतं, आपलं संहार करतं. किती आपण करंटे आहोत, किती मूर्ख आहोत त्याची कल्पना करा. हे सांगते शास्त्र काय शिकवतं आपल्याला, गीता काय शिकवते, ह्या काय ग्रंथ शिकवतो. आपण किती मूर्खपणासारखे बघतो, अविवेकी. ग्रंथ काय शिकवतं, अरे अविवेकी होऊ नका, विचार करा, विचार करा. की नंतर प्रकृती तुम्हाला कुठेतरी कडेलोट करते, तुम्हाला ढकलून द्यायला जाते, तुम्ही तसं होऊ देऊ नका. हे तुमचं कर्तृत्व आहे की नाही, की नाही. सगळे दर्शनं जे आहेत, सहाही दर्शनं काय म्हणतात, आम्ही तुम्हाला परमानंद देऊ. आनंद नाही नुसता, परम म्हणजे श्रेष्ठ, उत्तम, त्याला परम म्हणतात की नाही. त्यांची प्रतिज्ञा असते, तुम्ही जर ह्याप्रमाणे वागलेत तर तुम्हाला परमानंदाची प्राप्ती होईल आहे आणि तुम्हाला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होईल आहे. म्हणजे दुःख समूळ नष्ट होतील आहे असं प्रत्येक दर्शन म्हणतात. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे 6 दर्शन आहे वेदांचे. 4 वेदांचे 6 दर्शन आहेत. ते प्रतिज्ञा करतात, तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतात, तुम्ही आम्ही सांगतो त्याप्रमाणे बघा, तुमचे सगळे दुःख मुळापासून उपटून निघतील आणि तुम्हाला अत्यंत आनंदाची प्राप्ती होईल. अक्षयम सुखमश्नुते गीता म्हणते, आत्यंतिकम सुखमश्नुते असं गीता म्हणते. तुम्हाला अक्षय सुखाची म्हणजे कधी, अक्षय सुख म्हणजे कधी न संपणारं सुख तुम्हाला मिळेल. आत्यंतिक म्हणजे अत्यंत, परमावधी, भरपूर. त्याला शब्दात व्यक्त नाही करता येत, पण हे गीतेचे शब्द आहेत की नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय लागेल, सावध राहावं लागेल की नाही, की नाही.
तसं समर्थ म्हणतात सावधपण त्याचं पूर्ण समासच आहे तो. प्रमाद करू नका, चुका करू नका. नाही आणि हे बल तुम्हाला कुठून मिळेल? हे बघा, आपल्याकडे जर बल नसेल ना आणि चांगली प्रेरणा नसेल ना, कुछ नाही होता. की नाही, माणसं घसरतात आणि घसरतातच. कारण काय? त्यांच्याकडे बल नाही आहे. स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. स्वामी म्हणतात ते चुका करतात, पाप करतात, ते दुर्बल आहेत. मेंदूचा दुर्बलपणा म्हणतात स्वामीजी. आपले मेंदू फार दुर्बल आहे, आपण फार दुर्बल आहोत. आपल्यामध्ये काही ताकदच नाही आहे, शक्तीच नाही आहे. आपले ना शरीराची शक्ती आहे, ना मनाची शक्ती आहे, ना बौद्धिक शक्ती आहे, चारित्र्याची शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आपल्याकडे काहीच नाही आहे. आपण दुर्बल आहोत. पण असे किती लोक आहेत त्यांना कल्पना आहे त्याची आपण दुर्बल आहोत म्हणून. सगळं वाटते आम्ही काय मस्त आहोत. विशेष करून तरुणपणी तर काय विचारूच नका, कारण तारुण्य तसं असतं की नाही. हळूहळू आपलं सगळे बल कमी होत जातात. शारीरिक बल, बौद्धिक बल, मानसिक बल, डिमेन्शिया होतो की नाही. बुद्धी काम करत नाही, मेंदू काहीतरी दुर्बल होऊन जातो की नाही. म्हणजे आपल्याला असं होऊ शकतं. अशा त्रुटी आहेत, बलाचा अभाव आहे. बल असणं हे फार आवश्यक आहे की नाही. मी स्वामीजी म्हणतात उपनिषद हे आपल्याला बलाची शिकवतात, बल शिकवतात, फिअरलेसनेस, निर्भयपणा शिकवतात. अभी हे आपले उपनिषद म्हणतात. तुम्ही घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका. पुढे चला, चरई वेती. चालत राहा. म्हणजे उत्तम ध्येयाकडे चालत राहा. हे नुसते विचार तुम्हाला बदलवतील. संस्कार तुम्हाला नवीन चांगले संस्कार तुमच्यात देतील. मग त्या संस्काराने तुम्हाला बल येईल आहे. आज आपल्याकडे बलच नाही. चांगलं व्हायचं आहे पण चांगलं होता येत नाही. आणि म्हणून म्हणतात स्वामीजी आपल्याला आध्यात्मिक बल लाभेल. सगळ्यात श्रेष्ठ बल आहे, सगळ्यात श्रेष्ठ बल आहे आध्यात्मिक बल, स्पिरिच्युअल स्ट्रेंथ. ती कशी का सगळ्यात श्रेष्ठ आहे? कारण त्याने माणूस थोडा स्थिर राहतो, सहजासहजी विचलित होत नाही. स्पिरिच्युअल बल आपलं रिलिजियस बल पण असतं. तुम्हाला लोक पूजापाठ करतात, मंदिरात जातात, इकडे ते खूप छान आहे. त्याने आध्यात्मिक बल येतं. तो आध्यात्मिक बलाकडे जाणारा एक उपाय आहे. पण कधीतरी आपण जसं ते आपण बघतो ना, रावण असा लावत होता भस्म. तुम्ही दुर्योधन बघा, कपडावर लावत होतो. सगळे म्हणजे देवधर्म करणारे होते. राजसूय नाही केला दुर्योधनाने. पण रावण हा शिवाचा भक्त होता की नाही, महाभक्त होता. आपलं शिर कापून द्यायला निघाला होता तो. एक शिर त्याने कापलं, ते टाकलं यज्ञामध्ये. म्हणजे एवढा मोठा भक्त होता तो. त्याचं ते शिवाचं ते प्रसिद्ध आहे, हां, तांडव केवढं प्रसिद्ध आहे ते रावणाचं. आणि ते म्हटलं जातं की नाही, एवढा मोठा माणूस, धार्मिक, पूजापाठ करणारा, कपडावर भस्म लावणारा, पण काय आहे, सगळंच बिघडलं. कारण काय, तो आध्यात्मिक नाही आहे. त्याच्याकडे स्पिरिच्युअल स्ट्रेंथ नाही आहे, लक्षात. आणि ते धार्मिक स्ट्रेंथ काही कामास येत त्याला तरी कामास नाही आली. धृतराष्ट्र फार धार्मिक होता, सगळे धर्माने सांगितले सगळे प्रकार तो करायचा. त्याने आपला मुलगा मेल्यानंतर त्याचं श्राद्ध करण्यासाठी सुद्धा पांडवांची मदत मागितली, युधिष्ठिराची मदत मागितली होती. सगळ्यावरच त्याचा विश्वास होता. आपलं पोराचं श्राद्ध झालं पाहिजे, 100 पोरांचा सगळा विश्वास होता, परलोकावर विश्वास होता, सगळंच होतं. परंतु महाभारत काय म्हणते, तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी. ह्या सगळ्या मूर्खपणाच्या मुळाशी काय आहे, धृतराष्ट्र आहे, त्याचा अविवेक आहे, त्याचा मूर्खपणा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आध्यात्मिक बल नव्हतं. पांडवांमध्ये आध्यात्मिक बल नव्हतं. भीष्म, कृपाचार्य यांच्यामध्ये आध्यात्मिक बल नव्हतं. हे फक्त म्हणजे मी गीतेचा आधार घेऊन म्हणतो आहे, नाही तर पुष्कळांना वाटेल हे काय म्हणतात स्वामीजी, आहे की नाही, तुम्हाला धक्का बसेल.
आहे की नाही. कर्ण दुर्योधनाचं सोडूनच द्या, आहे की नाही. त्यांच्यामध्ये आध्यात्मिक बल तर काही नव्हतंच. दुःशासनामध्ये कोणतं आध्यात्मिक बल तुम्ही शोधणार, आहे की नाही. त्यात थोडं जरी आध्यात्मिक बल असतं तर तसं वागला असता काय, की नाही, वागला असता. शिवाजी महाराजांना आध्यात्मिक बल होतं म्हणून त्यांनी लिहिलं की कोणाच्याही धर्माचा हे करू नका, कोणाच्याही ग्रंथाचं करू नका, कोणत्याही स्त्रीच्याही बेबरू झाले नाही पाहिजे. हे काय आहे, हे आध्यात्मिक बल आहे की नाही. वैराग्य आहे, हा विवेक आहे, हा त्याग आहे. याच्यामुळे शिवाजी महाराज जगभर, आता ते बघा इस्रायलला ते शिवाजी महाराजांचा पुतळा करतायत, उगाच करतात आहे की नाही. भारताला खुश करण्यासाठी इस्रायल काय आपले ते शिवाजीचा पुतळा करतात आहे की नाही. आता कदाचित त्यांना माहीत नसेल आपण कशाला करतो आहे. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचं महानत्व महात्म्य कशात आहे, आपल्या किती लोकांना माहीत आहे की नाही. आपल्या कल्पना असतात, आपण वाचलेल्या, ऐकलेल्या, बघितलेल्या, परंतु त्याच्यात खरं मर्म काय आहे, कशामुळे शिवाजी महाराज अजूनही 400 वर्ष झाले तरी अजूनही शिवाजी महाराज चिरंजीव आहेत, मरत नाहीत, आहे की नाही. माणसं मरतात, त्यांच्या महात्म्याने ते मरत नाहीत ते, की नाही. हे लोक अजर अमर असतात की नाही. त्यांचं महात्म्य कधीच कमी नाही, वाढत जातं. कारण काय, ते आध्यात्मिक बल आहे की नाही. त्यांचं विचार, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं यामध्ये काय आहे, तुम्हाला आध्यात्मिकता दिसते. लक्षात घ्या, धार्मिकता नाही. धार्मिकता खरी असेल, प्रामाणिकपणे असेल, त्याच्यात सिन्सिअर असेल, लबाड नसेल, कपट नसेल, तेच तुम्हाला आध्यात्मिकतेकडे घेऊन जाईल आहे. पण आध्यात्मिकता फक्त धार्मिकता तुम्हाला दाखवण्यासाठी असेल किंवा त्याचं महत्त्व तुम्हाला कळलं नसेल, ते कशासाठी असेल याची तुम्हाला कल्पना नसेल, तर तुम्ही ढोंगी व्हाल. गीता म्हणते 3रा अध्याय नाही, तो ढोंगी आहे. मिथ्याचारस्य उच्यते. गीतेने शब्द मिथ्याचार वापरला आहे. मिथ्या म्हणजे खोटारडा आहे तो की नाही. तो हां, ते इनसिन्सिअर आहे, डिसऑनेस्ट आहे, मिथ्याचारी आहे, ढोंगी आहे. मिथ्याचारस्य उच्यते. धार्मिकपणा आहे. म्हणजे धार्मिकपणा झाल्यानंतर मिथ्याचारी होऊ नका, ढोंग करू नका. ते कशासाठी आहे लक्षात घ्या. तुम्हाला वर नेण्यासाठी आहे, खाली नेण्यासाठी नाही आहे. तुम्हाला कपटी बनण्यासाठी नाही आहे की नाही. दाखवण्यासाठी नाही लोकांना. ते आतल्या परिवर्तनासाठी आहे. तुमचं अंतःकरण बदलण्यासाठी आहे. तुमचं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी आहे, शुद्ध आनंदासाठी आहे ते. म्हणून स्वामींचं हे वाक्य आहे की ज्याने आपल्याला आध्यात्मिक बल लाभेल तोच सर्वश्रेष्ठ उपकार होय. त्यानंतर येतो मानसिक उपकार आणि शेवटी शारीरिक. त्याच्यानंतर म्हणतात ते शारीरिक म्हणजे भौतिक. माणसानं किती पैसा दिला, किती सवलती दिल्या सरकारने, किंवा आपण म्हणूया किती मदत केली. स्वामींचं एक वाक्य आहे, एका गावावर सगळ्या जगाची संपत्ती उरली तर गावाला कधीच ते उद्धार होणार नाही त्याचा. नुसत्या भौतिक मदतीने काही होत नाही. किती सवलती द्या, म्हणजे काही करा. आपण बघतो आहे ना भारतामध्ये, जगामध्ये बघतो आहे ते काय चालू आहे जगामध्ये, भारतामध्ये कशाचा, हा सगळा कर्माचा विषय आहे की नाही. जग असं का वागतं आहे, महाभारतामध्ये कौरव पांडव असे का वागले की नाही. आताच युद्ध होतात आहे काय की नाही. ते 5000 वर्षांपूर्वीचं युद्ध होते. युद्ध कधी थांबलं नाही जगामध्ये. असा कोणता काळ नाही आहे की युद्ध थांबले. आता कुठे युद्ध थांबले, सगळं जगभर युद्ध चालू आहे आणि मोठे युद्ध चालू आहे की नाही. कारण काय, युद्धाचं काहीच कारण नाही आहे की नाही. म्हणजे आपण नुसत्या तर्काने जरी म्हटलं की थोडं जरी माणसं शहाणे झाले तर तुम्हाला एकही युद्ध होणार नाही जगामध्ये. काहीच कारण नाही आहे. पण तशी संस्कार नाही आहेत की नाही, तसे चांगले विचार नाही आहेत. ते युनोचं जे वाक्य आहे ना, युद्ध कुठे सुरू होतात, मनामध्ये सुरू होतात आणि बॅटलफील्ड नंतर होतात. म्हणजे रणांगणावर नंतर होतात युद्ध, आधी ते मनात होतात की नाही, नंतर तुम्हाला ते रणांगणावर दिसतात. युनोचं वाक्य आहे की नाही. ज्या काही संघर्ष आहेत, भांडणं आहेत, कटकटी आहे, आंदोलन आहे, अमुक आहे, ढमुक आहे की नाही, म्हणजे संहारक आहे, विध्वंसक आहे. ज्यांनी चांगलं निपजत नाही, वाईटच निपजतं की नाही. ते आधी कुठं सुरू होतं,
तुमच्या विचारात सुरू होतो आणि विचाराने तुम्हाला बहकवलं जातं आणि मग माणसं तरुणांना हा प्रॉब्लेम येत आहे. कारण तरुणांना बहकवणं फार सोपी असतं, आहे की नाही. ते पटकन बहकतात कारण त्यांच्या शक्ती असतं ना. म्हणून इथे म्हणतात की दुनियातली दुःख दूर करायला सगळेजण कंबर कसून तयार आहेत. आपल्या जीवनातली दुःख दूर करायला आपण कंबर कसून उभे आहोत की नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनातले दुःख हे काय होय संपावीत आणि की ते पूर्णपणे संपावीत, नष्ट व्हावीत, तडीपार व्हावीत किंवा कडेलोट व्हावा त्याचा. अरे पण वाटणं चांगलं आहे ना, तशी सदिच्छा पाहिजे मनामध्ये. परंतु आपल्याला माहीत आहे नुसतं सदिच्छाने काही गोष्टी होत नसतात, मग नुसत्या बोलण्याने काही गोष्टी होत नसतात. त्यासाठी कृती लागत असते आणि आहे की नाही. कृती करण्यासाठी बळ पाहिजे असते, बळाचं प्रेरणा पाहिजे असते. ते जर पक्की नसेल ना, आपण लाख प्रयत्न करू काही होत नाही, आहे की नाही. आपल्याला आपल्यावर नियंत्रण ठेवता येत नाही, आहे की नाही. गीता म्हणते की विपश्चिता म्हणजे विपश्चिता म्हणजे ज्ञानी आहे. प्रसमम मना, प्रसम म्हणजे प्रकाशयुक्त मन आहे की नाही. पण ते सुद्धा फेल होतं. तुम्ही आम्ही काय. ते म्हणतात की मूर्ख आहे. शंकराचार्य म्हणतात मूर्खांविषयी काय बोलायचं आहे. जे शहाणे असतात, ज्यांना समजतं सगळं काय बरं आहे आणि काय चूक आहे, त्यांनासुद्धा जमत नाही, मूर्खांना काय जमणार. याचा अर्थ मूर्खांनी शहाणं व्हायला पाहिजे, मग त्यांनाही जमायला लागेल. याचा अर्थ असा नव्हे की मूर्खांनी मूर्खच राहायला पाहिजे, अविवेकीने अविवेकीच राहायला पाहिजे, याचा अर्थ असा नव्हे, आहे की नाही. तर विवेकी होणं, शहाणपणा शिका. नाहीतर तो तुम्हाला कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. आणि काही पुस्तकात आहे किंवा वर्तमानपत्रात आहे, काही मीडियात आहे, अरे जीवनात आहे, दररोज दिसतं आहे तुम्हाला, आत बाहेर सगळीकडे दिसतं आहे नाही. तरी पण माणसं शिकत नाही. शिकत नाही का पुन्हा तोच की नाही. बळ नाही आहे की नाही. शक्तीने तर तुम्ही करणार कसं. प्रत्येक गोष्ट शक्तीने होते बघा. तुमची दुचाकी असं 4 चाकी शक्तीने चालते. तुम्ही चालवत आहात, त्याचं संपलं, डिझेल संपलं, मग त्याचं हे संपलं, इंधन संपलं, थांबते ती चालते का. त्याच्यात शक्ती आहे म्हणून चालते, ती इंधन आहे म्हणून चालते. आता इंधन संपले ती थांबणं बंद करेल. तसंच आपल्या शहरामध्ये जर इंधन नसेल, बल नसेल, तर आपल्या विचारांचं बल नसेल तर आपण थांबू किंवा आपण घसरू. याच्यावर चालू आहे गाडी, काय चढावर चालली आहे तुमची गाडी, तुमचाकी चौचाकी आहे की नाही, आणि तुमचा ब्रेक फेल झाला, मग काय होईल आहे. किंवा इंधन संपलं, मग काय होईल आहे. तुमचे गिअरही बदलतं नाही, आहे की नाही. तर गिअरवर बदलता येत नाही किंवा काय होतं, ते सगळे तुमचे सगळे नियंत्रण तुमच्या हातून जातात. मग काय पाहिजे. बल पाहिजे की नाही, स्ट्रेंथ पाहिजे. मग स्ट्रेंथ कुठून येणार, त्याचा उगम काय आहे. ते म्हणतात की आध्यात्मिक बल हे तुम्हाला थोडं खाली आलं तरी पण वर यायला तुम्हाला दिलं आहे, सहाय्य करायला आहे. तुम्ही जास्तीने थोडं खाली याल, पण इतकं खाली येणार नाही की तुम्हाला पण पुन्हा वरती उठण्याचा मार्गच खुंटलेला आहे की नाही. म्हणून ते म्हणतात दुनियेतील लोकांना, दुनिया म्हणजे आपलं जग की नाही, की दुःख आहेत, आपल्याला ते सगळं नष्ट करायचे आहेत. हा फार मोठा प्रश्न आहे, जागतिक प्रश्न आहे, जागतिक स्तरावरचा प्रश्न आहे, व्यक्तिगत स्तरावरचा प्रश्न आहे, सामाजिक स्तरावरचा प्रश्न आहे. पण त्याचा तोडगा काय आहे. हे तोडगा शब्द वापरला आहे भाषांतरामध्ये. आणि एकमात्र तोडगा काय आहे. आपल्याला एकम गोष्ट मिळाली तर आपण करणंच वाटते. हां एक आहे ना, आपण करून टाकू. 10 उपाय सांगितले, तुम्ही 10 औषधी खा, कंटाळा येतो तुम्हाला. हे का लॉंग स्पेक्ट्रमचा आहे, गोळी आहे, खा, सगळ्यात त्याच्यात कमावून जाईल, सगळ्याच तुमचे रोग त्याच्यामध्ये येऊन जातील, त्याच्यावर उतार आहे. हां मग ठीक आहे, आम्ही एकच करू, आम्हाला 10 नाही करता येत. इथे शब्द वापरला एकमात्र तोडगा. तोडगा म्हणजे काय, नुकसान म्हणजे बस केलं की संपलं, त्याला तोडगा म्हणतात. आणि जास्ती करायची गरज नाही. ते एकमात्र तोडगा काय आहे. ते म्हणतात एक शब्द आहे, एक क्लॉज आहे, मानव जातीला पवित्र बनविणे, की नाही. कर्माचं रहस्य आहे. म्हणजे 3 शब्दात सांगितलं नाही. कारण आपल्याला डोळ्यासमोर काय ठेवणं, हे सगळं पुस्तक आहे. भगवद्गीताचे 700 श्लोक आहेत, शास्त्र अनंत आहेत, शिकण्यासारखं खूप आहेत की नाही. पण एवढं काही आपल्याला ऐकता येत नाही, एवढं काही अध्ययन नाही करता येत, एवढं चिंतन मनन नाही करता येत, एवढं काही श्रवण नाही करता येत. करता यायला तर फारच चांगलं आहे. भाग्यवान असू आपण जर आपल्याला जमलं तर. आमचे ऋषीमुनी खूप भाग्यवान होते की नाही. आपले ते अवतार कृष्ण राम पण भाग्यवान होते. ते गुरुगुरी गेले होते की नाही, आपले गुरुगुरी राहिले होते
त्यांनी सगळं शिकले, ज्ञान शिकलं. कृष्णाने 64 कला शिकल्या 64 दिवसांमध्ये. शस्त्रस्त्रात ज्ञान कला, योद्धा होता, तो महायोद्धा होता की नाही. गुरु राहून त्यांनी सगळे सद्गुण शिकले, संस्कार शिकले, जरी अवतार होता तरी. रामाचं तसंच आहे. वशिष्ठाकडे शिकला तो, त्याचे गुरु. विश्वामित्राने त्यांना पुढे घेऊन गेले 2 गुरु. भीष्माला 3 गुरु होते की नाही. काही झालं नाही बघा. कारण काय ग्रहण करायचं, कसं ग्रहण करायचं की नाही. हे उदाहरणं आहेत फक्त, अशी उदाहरणं असंख्य आहेत की नाही. कर्ण गुरुवरी गेला की नाही. परशुरामाकडे गेला तर खोटं बोलला तो की नाही. आपल्या इकडे गेला तोही खोटं बोलला, म्हणजे चुकीचा वागला की नाही. प्रत्येक ठिकाणी चूक करत गेला की नाही. प्रत्येक ठिकाणी कर्ण चूक करत गेला. भीष्म प्रत्येक ठिकाणी चूक करत. पण भीष्माची कोणाची तुलना नाही करता येत आपल्याला. भीष्माचार्य फार महान होते, चारित्र्य संपन्न होते की नाही. पण प्रत्येक ठिकाणी चूक होत गेली. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पावला जर तुम्ही चूक करत गेले आणि चूक होतं याची तुम्हाला कल्पना नाही आहे, तर त्याचा परिणाम शेवटी काय होणार. फलेन परिचयते असं म्हणतात. हे आंब्याला जो हे लागलं आहे, फळ लागलं आहे, त्याच्यावर तुम्ही झाडाची परीक्षा करता, याचं फळ कसं आहे की नाही. हां, आंब्याची झाड चांगलं आहे कारण याचं फळ चांगलं आहे, गोड आंबा आहे हा. फलेन परिचयते, फळाने वस्तूची परीक्षा होत असते की नाही. म्हणून श्रीकृष्ण आणि हे महान गान आहेत, अवतार पुरुष का याचं कारण असं आहे, कारण फळ चांगलं आहे, तुमचं शेवटचं बघा, परिणाम बघा आहे की नाही. माणूस वाईट का असं म्हणतो, अरे तो तर फाशीवर गेला आहे, म्हणजे त्याला देहदंडाची शिक्षा झाली आहे. मग देहदंडाची शिक्षा का झाली, का तो अतिशय वाईट आहे म्हणून. तिथं वय बघितलं नाही जात नाही. अगदीच जुवेनाईल असेल त्याला फाशी वगैरे दिली जात नाही. पण जो जबाबदार आहे त्याला देहदंडाची शिक्षा दिली जाते. का, कारण तो माणूस नाही आहे. माणूस दिसतो आहे, आत माणूस नाही आहे. तो त्याचे संस्कार माणसाचे नाही आहेत. दुर्योधनाचा वध काय झाला, कारण तो दिसायला माणूस होता, तो माणूस नव्हता, राक्षस होता. आतून असुर संस्कार होते, असुर संपत्ती होती. गीतेच्या भाषामध्ये त्याच्याकडे असुर संपत्ती होती आणि म्हणून त्याचा नाश होणं हे आवश्यक होतं. कौरव पक्षांच्या सगळ्यांचा नाश होणं आवश्यक होते. सगळे असुर संपत्तीचे धारक होते. म्हणजे ते म्हणतात की दुःखाच्या प्रश्नावर एकमात्र तोडगा आहे, मानव जातीला पवित्र बनविणे. पवित्र बनविणे म्हणजे तेच, तुमचे विचार पवित्र पाहिजेत, तुमचे आचरण पवित्र पाहिजे, तुमचं बोलणं पवित्र पाहिजे. की 3 गोष्टी आहेत, कर्मणा वाचा मानसा कर्मणा. गीतेतही म्हटलं आहे 18व्या अध्यायामध्ये. आणि तुमच्या 3ही गोष्टी शुद्ध पाहिजेत, योग्य पाहिजेत. तिथे तुम्ही जर सावधपणे तुम्ही जर केलं तर तुमचं चरित्र आपोआप होत जाईल, ठीक होत जाईल. आपोआप म्हणजे काय, आपोआप दिसतं आहे पण त्याच्यामागे प्रयत्न आहेत. तुम्ही इथे आले तर सगळे झाडं आपोआप वरतीने आले, त्याच्यामागे प्रयत्न आहेत. लावल्या गेले, थोडे मोठे झाले, हळू पाणी टाकलं गेलं, होतं आता मोठे झाले. नवीन माणूस आले, बाबा की छान झालं आंबे झाले, ते आपोआप नाही झालेले. इथं काहीच नव्हतं या मैदानामध्ये. इथे आम्ही शाम्याना टाकून काहीतरी चोलवतो, नंतर मग हा हॉल, मग ते कच्चाच होता. इथे असंच आज तुम्हाला हे दिसतं आहे, सगळं ठीकठाक दिसतं आहे, त्याच्या पूर्ण स्वरूपात दिसतं आहे. याच्यामागे काय प्रयत्न आहेत. मग प्रयत्न योग्य प्रकारे योग्य दिशेने झालेत तर त्याचा अंतिम परिणाम हा फार छान असतो, उत्तम असतो. म्हणून हा पुढचा भाग आहे. म्हणून केवळ भौतिक गोष्टींनी तुम्ही दुःखाचा नायनाट होत नाही. तुम्ही किती शिकले, किती पैसे कमविले, किती तुम्ही नाव कमविलं, किती मोठा अधिकार सत्ता मिळवली, तरी तुम्ही दुःखाचा नायनाट होणार नाही. कारण दुसऱ्याला थोडीच सगळे बाहेरचे माणसं आहात, तुमच्यात किती दुःख आहे आतमध्ये ते तुम्हालाच माहिती आहे. आणि आपल्याला थोडंफार कल्पना असते, आपल्या मनात दुःखी आहे तर दुसऱ्यांची तशीच असणार. आपण अंदाज करतो, अनुमान करतो की नाही. याचा अर्थ काय, जगात कोण सुखी आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तोची शोधोनी पाहे. अरे शोध जरा बघ की नाही. तुम्ही कोणालाही विचारलं ती गोष्ट आहेच, ती
दुःखाचा सदरा, सुखाचा सदरा. तुम्ही कोणालाही विचारलं तर तुम्ही हां सुखी आहे, छान आहे असं म्हणा. आणि त्यांनी म्हटलं समजा मी खूप सुखी आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, तर लोक तर विश्वासच ठेवणार नाही. आहे की नाही? कोणी विश्वास ठेवणार नाही त्याच्यावर. का त्याला माहिती आहे असं काही नसतं, सुखबीक काही नसतं. याचं कारण काय आहे? आपण त्या दिशेने कधी विचारच केला नाही, का प्रयत्नच केला नाही. आहे की नाही? आणि सगळं असूनसुद्धा, सगळे उपाय असूनसुद्धा आपण त्या उपायांचा उपयोग केला नाही. म्हणून ते म्हणतात समर्थ, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा. हे विचारी म्हणा म्हणजे विवेकी म्हणा. आहे की नाही? तुला थोडंफार विवेक आहे, थोडंफार अक्कल आहे, शहाणा आहेस तू, जरा शोधून बघ बरं. कोणी सुखी आहे का जगामध्ये? नाही आहे. आणि शास्त्र काय सांगते? आम्ही तुमच्या सर्व दुःखांचा निराश करू, आहे की नाही, मुळापासून संपवू, तुम्हाला परमानंदाची प्राप्ती देऊ. त्यात कोणी विश्वासच ठेवत नाही. आहे की नाही? शास्त्रावर कोणी विश्वासच ठेवत नाही. आहे की नाही? तर असं कुठं असतं काय? गीतेला किती आहे? मी तुम्हाला म्हटलंच आता, अक्षयम सुखमश्नुते, आहे की नाही, अत्यंतिकम सुखमश्नु, खूप आहे त्याचा विषय आहे. अरे गीता म्हणते, कृष्ण म्हणते, प्रतिज्ञा आहे ती. जेव्हा शास्त्र आणि अवतार म्हणतात त्याला प्रतिज्ञा आहे ती, म्हणजे वचन आहे. येस, आम्ही तुम्हाला वचन देतो, नक्कीच मिळेल की नाही. असंशय हा असं गीतेत म्हटलं आहे, संशय. त्यात काही तुम्ही डाऊट करू नका, असं होईल की नाही होईल असं नाही आहे. ते प्रतिज्ञा आहे, शास्त्र प्रतिज्ञा करते की नाही. म्हणजे सांगते की ठामपणे सांगते असं आम्ही म्हटलं तसं होणारच नाही. हां होईल नाही होईल, आम्ही तुमचं काम करू, नाही होणारही नाही असं नाही म्हणत. ते होणार म्हणजे ठामपणा असतो शास्त्रामध्ये. ठामपणा असतो, कोणती शास्त्र असो, की नाही, ठामपणा असतो. आपण असं ठामपणाने सांगू शकत नाही कोणी. शास्त्र ठामपणाने सांगतं. म्हणून आपली जी समजूत आहे, आपण कर्म करतो सगळेजणं. असं कोण आहे? जसं विद्यार्थी आहे तो अभ्यास करतो, ते कर्म आहे की नाही. व्यावसायिक आहे तो कर्म करतो, ते कष्ट करतो, त्याला व्यवसायच म्हणतात ना. त्याला इंडस्ट्रियलिस्ट म्हणतात, किंवा इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे तो इंडस्ट्रियस आहे, खूप काबाड कष्ट करतो. आहे की नाही? बिझनेस म्हणजे काय? तो बिझी आहे खूप, म्हणून त्याला बिझनेस म्हणतात. आणि तो खूप बिझी आहे. आपणही बिझी असतो की, पण आपण बिझनेस सन्मानासारखं नसतो. आपणही काबाड कष्ट करतो, पण इंडस्ट्रियलिस्ट जसं काबाड कष्ट करतो तसं आपण नाही करत. तो झोकून करतो, फोकस असतो त्याचं. तसं केल्याशिवाय मग यशच मिळणार नाही. म्हणून त्याला इंडस्ट्रियलिस्ट किंवा बिझनेसमॅन म्हणतात. आहे की नाही? मग विद्यार्थी कोण? जो फोकस केला सगळं विसरून जाईल, नुसतं अभ्यासाकडे आपल्या. आणि तो चारित्र्य संपन्न असेल तर तो खरा विद्यार्थी. आहे की नाही? तो आपल्या चारित्र्याकडे लक्ष दिलं आहे आणि आपल्या अभ्यासाकडे पण लक्ष दिलं आहे. आहे की नाही? न प्रमदितव्य आपले उपनिषद म्हणतात. आहे की नाही? की अभ्यासाला आणि प्रवचनाला न प्रमदितव्य. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. अध्ययन आणि चर्चा त्याच्यामध्ये कधीही आळस करू नका. सतत निरंतर अभ्यास करत राहा. म्हणजे अभ्यास करणं हा तुमचा स्वभावच झाला पाहिजे. आज अभ्यासाला सोडून सगळं करण्याचा आपल्याला स्वभाव झाला आहे. म्हणजे फक्त विद्यार्थ्याचा प्रश्न नाही, हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. अब विद्यार्थी त्यातल्या त्यात त्यांचं ते वय आहे म्हणून, पण आपण जन्मभर विद्यार्थीच असतो की नाही. तुम्ही जन्मभर विद्यार्थी झाले नाही तर स्वामी म्हणतात तुमचं एक जन्मसुद्धा तुम्हाला पुरणार नाही हे सगळं होण्यासाठी. की इथे स्वामी म्हटलं हे कठीण आहे बाबा. असल्या ह्या अनासक्तीचा लाभ करून घ्यायचा म्हणजे एक प्रकारे उभे आयुष्यच खर्ची घालावे लागेल असे म्हटले तरी चालेल. म्हणजे तुम्हाला खरं जर काही साधून घ्यायचं असेल, म्हणजे ज्याच्यात सार आहे, जे सत्यावर आधारित आहे, आणि काहीतरी मग आम्ही काहीतरी कमावलं, काहीतरी मिळवलं, खरं मिळवलं, ज्या म्हणता येईल की तुमची कीर्ती दिगदिगांतरी राहील आहे. तुमची कीर्ती संपणारच नाही. जसं आपण आता उदाहरण घेतलं शिवाजी महाराजांचं, हे उदाहरण आहे की नाही. असे असतील नसतील उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर एक उदाहरण स्पष्ट आहे म्हणून आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो की नाही. कारण ते स्पष्ट दिसतं आहे आपल्याला की नाही. अशी जर असेल तर त्याला म्हणतात एक प्रकारे उभे आयुष्यच खर्ची करावे लागेल, खर्ची घालावे लागेल असे म्हटले तरी चालेल. पण एक आयुष्यानं होत नाही. 100 वर्ष जर आपलं आयुष्य असेल तर 100 वर्ष आयुष्य कमी पडतं. इतका कठीण विषय हा. जसं डॉक्टर म्हणाला तर 10 वर्ष लागतात.
तरी डॉक्टरला तो डॉक्टर होत नाही, आहे की नाही. त्याला मग दुसऱ्याच्या डॉक्टरखाली आता काम करावं लागतं. मग हळूहळू तो काहीतरी करतो, मग प्रॅक्टिस करतो, स्वतःची करतो. होता होता त्यात 10-20 वर्षात 25 वर्षात जम बसतो. मग त्याच्याकडे पेशंट यायला लागतं स्वतंत्र. गायन शिकलं तरी तुमचं गायन ऐकायला कोणी येणार नाही, आहे की नाही. मग त्याला आधी दुसऱ्याची शागिर्दी करावं लागते. तो मुख्य गायक समोर याचे मागे बसले असतात, हां तूही गा आता, आहे की तूही वाजव, की नाही. म्हणजे कशात त्याला तो थोडंसं आत्मविश्वास त्याचा वाढवतो. असं करता करता 20-25 वर्षांनी मग तो स्वतः गायला लागतो, आहे की नाही. नुसतं गायकून चालत नसतं, की नाही. त्याला प्रसिद्धीच मिळतात, नावच कमावता येत नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवण्यासाठी, पारंगत होण्यासाठी, एक आपलं स्थान निर्माण करण्यासाठी त्याला उभं आयुष्य खर्च करावं लागतं, आणि तरी पण काही होत नाही, की नाही. आणि हे किती कठीण आहे, की नाही. मग कठीण आहे म्हणजे करून त्याच्या वाटेला जाऊ नका, यासाठी नाही सांगत आहे ते, की नाही. जमून प्रयत्न करा, की नाही. नुसता प्रयत्न जरी केला त्याचं फळ महान असतं, की नाही. लक्षात घ्या, नुसता प्रयत्न किंवा नुसती प्रयत्नाची इच्छा. गीतेत म्हटलं आहे, की नाही, साबया देत आहे की नुसती तुम्ही जिज्ञासूरूपी योग शब्द ब्रह्माती वर्तते. असेच एक्सप्रेशन गीतेमध्ये खूप जास्ती आहे, फार सुंदर आहे. गीता अतिशय पॉझिटिव्ह आहे, शास्त्र अतिशय पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला ते नकाराकडे जाऊच देत नाही, संपलं असं म्हणूच देत नाही, आता काही अर्थ नाही आपल्या जीवनात असं म्हणूच देत नाही, की नाही. त्यालाच वेदांत म्हणतो आपण, की नाही. वेदांत म्हणजे आता काही राहिलं नाही असं म्हणूच देत नाही. तुम्हाला निराश कधीच होऊ देत नाही, हताश उदास कधीच होऊ देत नाही, की नाही. जिज्ञासूरपी योगस्य जिज्ञासा अपि, म्हणजे तुम्हाला योगी होण्याची नुसती जरी जिज्ञासा, कुतूहल जरी असलं, अपि म्हणजे सुद्धा, त्याचं फळ काय बघा, शब्द ब्रह्माती वर्तते, की नाही. तुम्ही शब्द ब्रह्म म्हणजे वेद, की नाही. वेदाच्या नियंत्रणाच्या बाहेर जाता तुम्ही, की नाही. काय प्रचंड गोष्ट आहे बघा, की नाही. जिज्ञासूरूपी योगस्य शब्द ब्रह्माती शृणुयादपि यो नरः सोपी शुभान लोकान प्राप्नुयान पुण्यकर्मणाम. नुसतं तुम्ही ऐकलं म्हणजे कर्म आहे. मी म्हटलं तुम्हाला श्रोता हा कर्म करतो आहे, तो बसला आहे ना नुसता, तर तो कर्म करतो आहे, कारण तो कानाने ऐकतो आहे. आणि नुसतं कानाने ऐकणं, नुसतं नाव शब्दच नाही शास्त्रामध्ये. नुसतं आणि फक्त हे शब्द नसतात. अरे नुसतं आणि फक्त म्हणजे काय, कर्म परिणाम घडवतं, त्याला नुसतं कसं काय म्हणता. आम्ही नुसतं बसलो, नुसतं बसून काय होणार, म्हणजे काय, फक्त बसून काय होणार, फक्त ऐकून काय होणार. अरे असं काय म्हणजे असं काय म्हणता तुम्ही, आहे की नाही. एक इंजेक्शन टोचल्याने काय होणार, अरे मरणारा माणूस वाचतो की एका इंजेक्शनाने, एका टोचून काय होणार. अरे होतं की, नुसतं नसतं ते, की नाही. शृणुयादपि यो नरः, नरः म्हणजे कोणीही मनुष्य, सामान्य नाव आहे ते. मानवः, गीतेमध्ये मानवः नरः म्हटलं आहे. नुसतं त्यानेसुद्धा काय होईल आहे, प्राप्नुयान पुण्यकर्मणाम, शुभान लोकान प्राप्नुयाम पुण्यकर्मणाम. हे पुण्यकर्म करून, शुभकर्म करून, चांगले कर्म करून चांगली गती होते, दुर्गती होत नाही, ते तुम्हाला मिळेल. नुसतं ऐकलं ना तरी पण, म्हणजे हे कर्म आहे आणि महान कर्म आहे की नाही. ते पिचाती तरंतेव मृत्युम श्रुतिपरायणाः, 13वा अध्याय. ते सुद्धा अतितरंती नक्कीच तरून जातात, संपूर्णपणे. अतितरण मी संपूर्णपणे तरून जातातच. शब्दाची योजना तशीच आहे. तेच अपि अतितरंती एव, संपूर्णपणे तरुणच जातात. मृत्यू म्हणजे आवागमन, संसार, पुनर्जन्म. तुम्ही मुक्त झाले, बंधनापासून मुक्त झाले, की नाही. त्याचंच इथे हे आहे, काय म्हणतात, विचार केलेला आहे या कर्माच्या रहस्यामध्ये. त्याला म्हटलं आहे मुक्तीची इच्छा, मुमुक्षुत्व. म्हणजे तुम्हाला कोणी आता गुलाम म्हणू शकत नाही. आपले मन आपल्याला म्हणतं असं वाग. आपल्याकडे मोबाईल आहे, मी म्हणतं की मोबाईल मला बघायचाच नाही आहे, की नाही. मला मोबाईल नकोच आहे, मला तो याचा मोबाईल पाहिजे. कशाचा, बटनचा, आहे की नाही. याच्यामध्ये काय पुष्कळ काहीतरी असतं, की पुष्कळ प्रोग्राम असतात, मला ते बघायचेच नाही. पण नाही जमत, की नाही. कारण काय, याची पॉवर जास्ती आहे, माझी पॉवर कमी आहे. ह्या मोबाईलचा हा जो आहे, याला काय आता, याला इडियट बॉक्स, छोटा बॉक्स म्हणा. टी व्हीला पूर्वी इडियट बॉक्स म्हणायचे, तर इडियटचा बाप आला आहे हा, आहे की नाही. काय करणार तुम्ही. अरे तर आपलं बळ किती कमी पडतं आहे, आपल्याला नाही करता येत, नाही. ते म्हणतात
श्रुतिपरायणा मृत्युम श्रुतिपरायणा की नाही. म्हणजे किती महान कर्म असेल तेव्हा त्याचं जेव्हा महान फळ असतं, त्याचा परिणाम जर महान असेल तर त्याचा उगम पण महान आहे, त्याची कृती पण महान आहे, त्याचं निमित्त पण महान आहे की नाही. म्हणून इथे ते म्हणतात एक प्रकारे आपल्याला पूर्ण आयुष्य खर्च करावं लागेल की नाही. आणि याच्यामध्ये या सर्व उपदेशाचे थोडक्यात सार हेच की आपण मालकाप्रमाणे काम केले पाहिजे, म्हणजे कर्म या अर्थाने गुलामासारखे नाही. आपण जन्मभर गुलामासारखे काम करतो. आता सगळ्यांना आजकाल काय पाहिजे, आम्हाला मुक्तपणे वागू द्या की नाही, आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागू द्या. अरे पण ते मन मूर्खसारखं आहे ना, तर मला ते मूर्खासारख्या क्रिया करून घेईल ना. शहाणं मन शहाणं क्रिया करेल. आता ते तुम्हाला त्या 2 मुलामुलींची गोष्ट सांगितली की नाही. ते म्हणतात आम्ही आपल्या मनाप्रमाणे करू. करा ना, कोण नाही म्हटलं की नाही. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला डिक्टेट करू नका, असं करा असं करू नका. आम्हाला सांगणार तुम्ही कोण? आम्हाला काय करायचं आम्हाला कळत आहे. तुमच्या बुद्धीची अकलीची आम्हाला काही गरज नाही आहे. अगदी ओपनली म्हणतात लोक, तरुण म्हणतात, ओपनली म्हणतात, मुली म्हणतात, मुलं म्हणतात. ठीक आहे ना, मग तुम्ही संकटात महासंकटात का पडता? कारण तुमच्या त्या स्वातंत्र्याच्या विचाराला काही अर्थ नाही आहे. तुम्हाला स्वातंत्र्याची मुळीच गरज नाही आहे. स्वातंत्र्य पाहिजे हे का म्हणाल जो त्या सगळ्या बंधनातून मुक्त होईल आहे की नाही. तो गुलाम आहे आणि गुलाम म्हणतो की मी स्वातंत्र्य आहे, तर गुलामाला काही अर्थ, गुलामाच्या स्वातंत्र्याला काही अर्थ नाही आहे. त्या इच्छाशक्ती म्हणजे इच्छाशक्ती कधीच स्वतंत्र नसते. माझी इच्छाशक्ती विल पॉवर आहे. विल पॉवरला काही अर्थ थोडे. विल आहेच कुठे, पॉवर आहेच कुठे तुमच्याकडे. म्हणून गुलामासारखे नाही, कार्य अखंड करा, परंतु गुलामासारखे नव्हे. लोक कशा तऱ्हेने कर्म करीत असतात हे काय तुम्ही पाहत नाही. मी आत्ताच तुम्हाला उदाहरण दिलं. इच्छा असून देखील कुणालाही विसावा लाभू शकत नाही. 99% लोक, इथं 99 म्हटलं आहे, आपण 99.9999 म्हणूया इथे की नाही. एक माणूस कुठे आहे, असा आहे का कोणी? तुम्हाला दिसतो का तुम्हाला? हे इथले शब्द वाचतो आहे मी. 99% लोक केवळ गुलामासारखे राबत असतात. आपल्याला दुःख का होतं? कारण आपण खऱ्या गुलामाप्रमाणे गुलाम कधी सुखी होऊ शकतो काय? बैल गाढव कधी सुखी होऊ शकतं काय? त्याला चाबकं मारतात, फटके मारतात आणि त्याला घोड्याला चाबूक मारतात, बैलाला चाबूक मारतात. आता हे असते निराणी असते काय खेळा असतो तो. गाढवाला बदलून काढतात आहे की नाही, आणि मग तो कार्य करतो. पक्का गुलाम आहे तो. घोड्यामध्ये खूप बळ असतं, हत्तीमध्ये खूप बळ असतं की नाही, गाढवामध्ये खूप बळ असतं, पण काय फायदा ते गुलाम आहेत ते आहे की नाही. ते आपल्यासारखेच माणसं होती गेल्या जन्मामध्ये, पण आता ते घोडा आहे, म्हस आहे, गाय आहे, हत्ती आहे, कुत्रा आहे, गाढव आहे. हां, पुनर्जन्म आहे की बहुनी मे जन्म आणि व्यतीता आणि तवचा अर्जुन. मग ते गाढव का झाला? तो गेल्या जन्मात राजा असेल, या जन्मात गाढव का झाला, बैल का झाला, हत्ती का झाला? कारण जन्ममरणाचं चक्र आहे ते आहे की नाही. ते बरोबर तुमच्या पाठीशी येतं. सुकृतम दुष्कृतम चैव गच्छन्तम अनुगच्छतः. तुमच्याबरोबर काही येत नाही आहे की नाही. आपल्याबरोबर काय येतं मेल्यानंतर? सुकृतम दुष्कृतम चैव. सुकृत म्हणजे पुण्य, सुकृत गीतेत ही शब्द आहे. दुष्कृत हाही शब्द गीतेत आहे की नाही. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम. म्हणजे तुम्ही जे चांगलं कर्म केलेलं आहे, जन्मभर चांगले बोललेले आहेत, शुभ बोललेले आहेत, कोणाचं मन दुखवलं नाही आहे, चांगले वागलेले आहात, चांगले विचार आहेत. चांगले विचार असेल तुम्ही चांगलं बोलू शकता आणि चांगलं वागू शकता. तुमचे चांगले विचार, तुमचं मन जर मोठं नसेल की नाही, विशाल नसेल मन की नाही, जसं कृष्णाचं मन होतं, रामाचं मन खूप विशाल होतं की नाही, शिवाजी महाराजांचं मन खूप विशाल होतं, तसं तुमचं मन विशाल नसेल तर तुम्ही चांगले बोलू शकणार नाही, दुसऱ्यांशी चांगलं वागू शकणार नाही. कारण तुमचं मनच तसं नाही आहे. कसं वागू शकणार, कसं बोलू शकणार की नाही? शक्यच नाही ते. मग तसं करावं लागेल ना. आधी विचार, नंतर बाकीच्या गोष्टी. विचार कसे होणार? तुमचे विचार आहे त्याच्यात थोडं बदलावं लागेल ना. ऐकून वाचून चिंतन करून मनसा आणि कर्मणा मनसा वाचा श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या ऐकावं लागेल ना. मनन करावं लागेल, चिंतन करावं लागेल.
तर आतलं आपलं सगळं बदलेल ना. तुम्ही कपडे धुता आहे की नाही, स्वच्छ कपडे घालता, आधी ते याच्यात टाकता, मशीनमध्ये टाकता, पावडर टाकता, गरम पण टाकता, डिटर्जंट म्हणतो त्याला आपण. डिटर्जंट म्हणजे काय आहे, भयंकर असतं ते. मग पाणी असं जातं असं जातं, मग त्याला पिळता, मग ते झटकता, मग त्या टांगता तालो याच्यावर, मग त्याच्यावर इस्त्री टाकता. म्हणजे किती कष्ट आहेत बघा, किती त्या कपड्याला जर जीभ असती, बोलायचं असतं तर म्हणजे काय करतात माझं तुम्ही, माझे काय हाल करता असं म्हणेल ना कपडा तो, आहे की नाही. तो शेतात होतो त्या कपडा त्या धुणकणी करतात, त्याचा कापूस करतात, सगळ्या प्रक्रिया बघा किती हाल अपेक्षा करणार त्या. शेवटी कापड असतं आणि मग आपण त्या टांगतो हँगरवर आणि मग अंगावर चढवतो. अरे त्या कपड्याने अंगावर चढला, आता तो जरा दिसतोय साहेब दिसतोय, पण त्या कपड्याने साहेब केवढे त्याचे कष्ट सोसले आहेत बघा. तुम्ही कल्पना करा, केवढी मोठी तपस्या आहे ती. त्याची एक एक प्रक्रिया बघा त्याच्यामध्ये, अगदी बी लावल्यापासून त्याचं बघा त्याला काय हालात दोस्तील आहे, त्याची धुणकणी त्याचं हे करतात आहेत. तुम्ही कल्पना करा की नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी याला कर्म म्हणतात की नाही. याच्यामध्ये जी व्यक्ती ती कुसंस्कार समष्टी म्हणजे बेरीज एकत्र, त्याला समष्टी म्हणतात. तिच्या जीवनात कुकर्म प्रवर्तक अशी एक प्रबल प्रेरक शक्ती होऊन बसेल. इट्स ऑल्सो इन्स्पिरेशन, प्रेरणा आहे ती, पण ती चुकीची प्रेरणा, वाईट प्रेरणा आहे. म्हणून त्याला शब्द वापरला इथे, प्रबल प्रेरक शक्ती आहे. पण कुकर्म प्रवर्तक, वाईट कर्म करण्यास भाग पडणारी ती शक्ती बनेल. बघा पुन्हा हे पुस्तकात नाही आहे लक्षात, समाजात आहे, आजूबाजूला सगळीकडे आहे, घरी दारी सगळीकडे भरगच्च भरलेली आहे. आमचे काल रात्री आले होते, भक्त आले होते रात्री, ते 8:30 त्यांनी वेळ मागितली होती की नाही, म्हटलं तर त्याच वेळी वेळ आहे. मग ते आले, ते येतात ते मधून 8:30ला. ते सगळं बोलणं झालं, काम झाल्यानंतर ते मला जे सांगत बसले काय आहे जगात चालू आहे, भारतात काय चालू आहे भयंकर की नाही. मला थोडंसं माहिती आहे, पण त्यांनी माझ्या ज्ञानात आणखी भर टाकली, भरपूर भर टाकली आहे की नाही. ते जवळपास म्हणजे 8:30ला 10पर्यंत ते सांगत होते मला, आणि मी ऐकत होतो आहे की नाही. मी माझ्या ज्ञानात भर टाकून घेत होतो आहे की नाही. अरे ते काही जबाबदार व्यक्ती आहे, ते स्वतः बघतात आहे जगात काय, भारतात काय चालू आहे, जगात काय चालू आहे, घरीदारी काय, ते सगळं त्याचं असं जिवंत चिंतन करत होते, दिसत होते. मी पण ऐकत होतो. त्याला म्हणतात असं का, असं का, आपल्या सगळ्यांना चांगलं पाहिजे, आपण चांगलं पाहिजे, समाज चांगला पाहिजे, देश चांगला पाहिजे, मग असं का, असं का. याचं कारण आपण नुसतं पाहिजे म्हणून नाही होत आहे. म्हणून इथं सुंदर शब्द वापरला आहे. ते म्हणतात आहे की ती कुकर्म प्रवर्तक अशी शक्ती, कुकर्म प्रवर्तक अशी एक प्रबल प्रेरक शक्ती होऊन असेल. त्या शब्दाची योजना आहे बघा. ती प्रबल प्रेरक शक्ती आहे, तुम्हाला अगदी जोरदार तुम्हाला धक्का देऊन ती पुढं जाते. पण ती जर सत्प्रवृत्ती असेल तुमचं भलं होईल आहे की नाही. परिणामी ती एक वाईट मनुष्य बनून जाणे अगदी अपरिहार्य आहे. म्हणजे अटळ आहे ते. तुम्हाला शेवटी दिसतो असं असं कसं झालं, अरे पण त्याच्या मागे आहे ना सगळं ते कुकर्म प्रवृत्ती आहे ना. दुर्योधन एका दिवसात निघडला, त्याच्या मागे भरपूर आहे त्याच्या. ते सगळं तुम्हाला हिशोबात घ्यावं लागेल. आणि ती व्यक्ती या संस्कारांच्या हातातील एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे पपेट होऊन जाईल. ते तिला जबरदस्तीने वाईट कार्यास प्रवृत्त करतील. हे झालं वाईट पाय. जो नियम वाईट संस्कारांना तो चांगल्या संस्कारांनाही लागू आहे, गीतेमध्ये आहे, म्हणजे शास्त्रामध्ये ते. हाच नियम वाईटातला वाईट माणूस तयार करतो आणि ह्याच नियमाने चांगल्यातला चांगला माणूस घडू शकतो आहे की नाही. म्हणजे याला कर्माचं रहस्य म्हणतात. कर्मामध्ये एवढं बल आहे, एवढं महत्त्व आहे कर्माचं, की जे तुम्ही करतात, यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत, जे काही तुम्ही करता ते सर्व, त्यात असं नाही हे आणि ते असं नाही आहे. यत म्हणजे जे 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 प्रत्येक ठिकाणी बघा, यत करोषि हा गीतेतला शब्द आहे. यत करोषि यदश्नासी, तुम्ही जे काही खाता ते. यत करोषि म्हणजे जे काही करता ते. यज्जुहोषि म्हणजे भौतिक कर्म आणि आध्यात्मिक कर्म. यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत, यत तपस्ये, 3 कर्म अलौकिक आहे, पहिले 2 कर्म लौकिक आहे. हे सगळेचे सगळे कर्म
जर तुम्ही शास्त्रीय पद्धतीने केले, म्हणजे पुस्तक सांगितले, गीते सांगितले त्याप्रमाणे केले, तुम्ही वरवर जाऊन महान म्हणाल. आणि तेच तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केले तर तुम्ही निकृष्ट होऊन तुमची इथेही दुर्गती होईल आहे आणि मेलेरी दुर्गती होईल आहे. इथली दुर्गती उदार नाही आहे, प्रत्यक्ष दिसते आहे. ती सगळी माहिती आपल्याला माध्यमं पुरवतात आहे, मीडिया पुरवतात आहे. काही घडलं की पटकन तुमच्यापर्यंत पोहोचवतात आहे. ब्रेकिंग न्यूज आहे की नाही. आता दिवसभर ब्रेकिंग न्यूज पाहायला पाहिजे, दररोज ब्रेकिंग न्यूज आहेत, किती खूप मिळतात त्यांना ब्रेकिंग न्यूज आहे की नाही. आणि ब्रेकिंग न्यूज काही चांगले न्यूज असतात काय, बहुतेक ते अशाच असतात, धक्का देणारच असतात. ब्रेकिंग न्यूज म्हणजे काय, धक्कादायक बातमी. धक्कादायक बातमी ते धक्का देते, आपल्याला चांगला धक्का देते की नाही, आपल्याला हादरून सोडते. पण अशा ऐकून मग ते आपलं हादरणी बंद होऊन जाते, आपली सवय होऊन जाते त्याची. असं दररोजच होते की त्यात काय, रोज मरे त्याला कोण रडे की नाही. जो नियम वाईट संस्कारांचा तोच चांगल्या संस्कारांनाही लागू आहे. एखादा मनुष्य म्हणजे आपल्यापैकी कोणी पण त्याला एखादा म्हणतात सामान्यपणे, जर सदा चांगले विचार बाळगेल व चांगली कामे करील तर त्याच्या संस्कारांची समष्टी ही म्हणजे गोळाबेरीज, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, त्याच्या संस्कारांची समष्टी ही चांगलीच होईल. आणि ते पूर्वोक्त नियमानुसार म्हणजे ॲज यू सो सो यू रीप, जसे पेराल तसं उगेल. तुमचा आंब्याचा जर तो रोप आहे ते चांगल्या जातीचं असेल तर तुम्हाला चांगल्या जातीचे आंबे लागतील. हा नियम आहे नियम, त्याला काय करणार, तसंच आहे ते, तसंच दिसतं आहे आपल्याला जगामध्ये. ते पूर्वोक्त नियमानुसार त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध सत्कार्य करण्यास प्रवृत्त करेल. त्याला जरी वाटेल की आपण काहीतरी वाईट करावं इच्छा, तरी ते होऊ देणार नाही. तुमचे संस्कार तुमच्या हातून वाईट घडू देणार नाही, तुम्हाला चांगलंच घडायला भाग पाडतील. बघा, जसं वाईट बाबतीमध्ये तुम्हाला भाग पाडून वाईट, जसं बलादिव नियोजिता म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही. अर्जुनाचा प्रश्न आहे, अर्जुनच म्हणतो बलादिव नियोजिता, मला कोणीतरी जबरदस्तीने माझ्याकडनं वाईट करून घेत आहे. 3रा अध्याय की नाही. तसं तुमच्या बलादिव म्हणजे नियोजित, सुंदर शब्द आहे, आपल्या माहितीतले शब्द आहे ते. बलादिव नियोजिता म्हणजे मला घडवून घेतात, पहा तसं प्लॅन होतं. तसंच जर तुम्ही इथे म्हटलं आहे की त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध सत्कार्य करण्यास प्रवृत्त करतील. माणूस म्हणजे तुम्ही आम्ही कोणी जेव्हा चांगले कृत्ये व चांगले विचार इतक्या प्रमाणात करतो, म्हणजे खूप संख्येने करतो, क्वांटिटी वाईज, की सत्कार्य आचरण्याची एक अनिवार्य प्रकृतीच त्याच्या ठायी निर्माण होते. त्याच्याकडे असा एक संस्कार निर्माण होतो, तो वाईट करू शकत नाही. मग इथे धर्म आणि अध्यात्म दोन्ही आहे बघा. पण धर्म करता पुन्हा काहीतरी वाईट, अध्यात्म तुम्हाला कळेल. इथे अध्यात्म आहे, कर्मयोग, गीता हे अध्यात्माचं, धर्माचं पुस्तक नाही आहे, ही पोथी नाही आहे की नाही. हे पोथी नाही आहे, भगवद्गीता पोथी नाही आहे, यात फरक आहे, लक्षात घ्या. पोथी वाईट नसते, पोथी तुम्ही नियोजन केले तर तुम्हाला ते आध्यात्मिक बनवते, ते वाईट नसते. पण नुसतीच तुम्ही पोपटासारखी पोथी वाचली तर वेगळी बाब आहे. तेव्हा मग त्याची इच्छा नसताही नव्हे बुद्ध्या कुकर्म करण्याचे त्याने मनाशी ठरविले, तरीही त्याला या समस्त संस्कारांचे समष्टी स्वरूप त्याचे मन त्याला तसे करू देणार नाही. ते संस्कारच मज्जाव करून, मज्जाव म्हणजे मज्जाव, हा शब्द मज्जाव झाला आहे. हिंदीमध्ये मज्जाव म्हणतात ना, मज्जाव जाऊ नका, त्याच्यातून शब्द मज्जाव झाला आहे. करून त्याला वाईटापासून परावृत्त करतील. त्यावेळी तो आपल्या शुभसंस्कारांच्या हातातील निव्वळ बाहुलेच बनता येईल. जेव्हा असे होते तेव्हाच व्यक्तीचे शील बनले असे म्हणताय. तुम्ही सुरक्षित आहात आता, नाही तर नोबडी इज सेक्युअर, नोबडी इज प्रोटेक्टेड. कोणी सुरक्षित नाही आहे. तो इतका त्याचे विचार आहे की त्याच्यावरून वाईट घडणारच नाही, वाईट कृती घडणारच नाही. कारण त्याचे संस्कार, तिला म्हटलं आहे की बुद्ध्या कुकर्म, त्यांनी ठरवलं जरी वाईट वागेल, वाईट काम करेल, तरी त्याला त्याचं मन, इथे लिहिलंच आहे, त्याचं मन त्याला करू देणार नाही. समष्टूप त्याचे मन त्याला तसे करू देणार. म्हणजे हे ऐकून ठेवा आहे की नाही, आपण ऐकून ठेवायला पाहिजे आहे की नाही. उगाच बळ येतं काय आपल्यामध्ये आहे की नाही, उगाच कोणत्या गोष्टी होत नसतात. त्यासाठी आपल्याला त्या प्रकारची तयारी आहे. आपलं उगाच पास होऊन नको आपण आहे की नाही, आपोआप आपण नोकरी लागून जाईल काय, तसं नाही. त्याच्यामागे परिश्रम असतात, त्याच्यामागे आपली चिकाटी असते, त्याच्यामागले आपले ध्येयनिष्ठता असते. मला व्हायचंच आहे की नाही. ते आताच याच्यावर आलं तर की तो मुलगा आईबरोबर जात असतो, तो मुलगा लहान मुलगा आहे, आई बाजूला बसली आहे आणि ते म्हणतं मला फिजिसिस्ट व्हायचं वगैरे काय असतं. ती गाडी ट्रॉमवर आदळते, त्या आई तर ती कोमात जाते,
ती आता काही पुन्हा येणार नाही, ती आई तरुणच असते आणि तो मुलगा त्याचा पाय तुटतो, वाचतो तो. पण नंतर तो, ही खरी गोष्ट घटना आहे, त्याचं नाव पण आहे की नाही, तो जातो, नंतर फिजिसिस्ट होतो, मोठा होतो, जगभर त्याचं नाव होतं, त्याला मोठं हे मिळतं, पुरस्कार होतो आहे की नाही. त्याला व्हायचं असतं की नाही, छोटा असतो तो, पण आता तो मोठा झाला, जगात तो प्रसिद्ध माणूस आहे की नाही. जगात फक्त भारतीयाला एकालाच मिळालं ते प्राईज आहे की नाही. म्हणजे काय, त्याच्यामध्ये ध्येयवेडेपणा आहे, नाही मला करायचंच आहे. असा माणूस इतका ध्येयवेड आहे, त्याच्या जीवनामध्ये कशी काय वाईट गोष्टी येणार आहे की नाही. तो इतका ध्येयाने वेडा झाला आहे की नाही, ध्येयनिष्ठ आहे, तो कसं काय वाईट करणार आहे की नाही. असे ध्येयवेडे लोक जगात असतात आहे की नाही. आपण शिवाजी महाराज काही झालं त्यांनी, त्यांनी किती किती कर्म होते, किती म्हणजे किती ॲक्टिव्ह होते, ते किती बिझी होते. जन्म म्हणजे काय 50 वर्ष आजमध्ये त्यांनी काय कमाल केली, पण कधी दिसतं त्यांच्यामध्ये काहीतरी चूक केली, त्यांनी काहीतरी गडबड केली आहे, काहीतरी त्यांच्यात असं काही दिसत नाही. सगळं एव्हरीथिंग वंडरफुल किती. कारण आपण म्हणतो ना, खूप कार्य केली, काहीतरी आपल्याला गडबड करावी लागते आहे की नाही. माणूस करेक्ट होऊन जातो, असं काही नाही आहे. असं होऊ शकतं, पण असं झालंच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही खूप ॲक्टिव्ह राहिले की तुमचं मनावरचं नियंत्रण जातं आणि मग दुसरं समाज तुम्हाला काहीतरी चुकीचं वागायला, चुकीचं करायला भाग पाडतो असं दिसतं. पण असं मुद्द्यात असं नाही आहे की नाही. आपण त्याला काय म्हणतो, बहाणा आहे, तो करतो. लोक का असे वागतात, कारण समाज असा आहे, कलियुग आहे हे. हा आपलं कलियुग आहे. तुम्हाला कलियुग म्हणजे काय समजलं, तुम्हाला कलियुग म्हणजे काय तर. पण एक कलियुगामध्ये असंच असतं, सगळे लोक तेच वागतात, वाईट वागतात, हाही वाईट वागतो, तोही वागतो, तोही करप्ट आहे, तोही करप्ट आहे, सगळेच करप्ट आहे. मग आपणही करप्टला काय आलं, आपण कशाला सोळं राहायचं, म्हणजे आपल्याला एक बहाणा मिळतो की नाही. म्हटलं तसं विषय काही नाही आहे, तर तुम्ही तुमचं ठरवा की नाही. प्रत्येकाने स्वतः ठरवलं पाहिजे की नाही. याच्यामुळे मी आहे, वडिलांमुळे झालं तसं, नाईंमुळे झालं, मला शाळेने असं शिकवलं, मला ते मित्रांनी तसं केलं की नाही. समाजाने, देशाने, कोणी तुम्हाला काही केलं नाही. तुम्हाला काय व्हायचं हे प्रत्येकाच्या, म्हणून नरहा मानव हा म्हटलं आहे, तुमच्या प्रत्येकाच्या हातात. तिथं कोणाची जबाबदारी नाही, ती जगातल्या कोणाची जबाबदारी नाही आहे. म्हणून आपली जबाबदारी दुसऱ्यावर फेकू नका, खांद्यावर टाकू नका. ईच वन इज ग्रेट इन इज ओन प्लेस. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी. चूक झाली तर मी चूक केली आहे, त्याच्यामुळे माझी चूक झाली, तो जबाबदार आहे म्हणून मी चुकलो. नो, कोणी जबाबदार नाही आहे. कोणी तुमच्यासाठी कशासाठी जबाबदार नाही. हे एकदा माणसाने आपल्या डोक्यात, मेंदूमध्ये चांगलं पक्क बसवून घेतलं पाहिजे. आपल्याला सवय लागले, हे सगळे स्वामींचे शब्द होते, ज्ञानुगात आहे सगळं, ते तुमचे जवळपास शब्दशः तुम्हाला सांगतो आहे की नाही. हे म्हणतात तुमच्या दुबळ्या मेंदूचं, दुंबळ्या आणि ते शब्द आहेत, दुबळ्या आणि कमनशिबी मेंदूचे लोक असतात, तेच म्हणत असतात दुसरा दोष असतात आहे की नाही. तुमचा मेंदू दुबळा असेल आणि तुम्ही कमनशिबी लोक असाल, कमनशिबी तुम्ही तुमचं भविष्य खराब करून टाकलं आहे, वर्तमान खराब करून टाकलं आहे तुमच्या वागण्याने, तुमच्या आचरणाने. आणि मग आपण काहीतरी स्केपगोट शोधतो, एखादा बकरा शोधतो कापून टाकायला, बळी द्यायला की नाही. पण त्यांनी काही चांगलं घडत नसतं. सगळी जबाबदारी स्वतः, मी केलं आहे चूक, आणि माझ्या चुकीने झालं तर माझ्या चांगल्याने मी त्याला दुरुस्त करू शकतो की नाही. कोणाची सहाय्य घ्यायचं, सहाय्य जरूर घ्या, पण सहाय्य घेताना विसरू नका की तुम्ही तुमच्या भविष्याची विधाते आहात. यू आर दी क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. स्वामीजी म्हणतात, तुमचं भाग्य कोणी घडवत नाही, तुम्ही स्वतः घडवता. हे अगदी लहानपणापासून तुम्हाला लक्ष शिकायला पाहिजे आहे की नाही. आपण सतत दुसऱ्याच दोष देतो, ती सवय म्हणतात. ते असे लोक दुबळ्या कमनशिबी, दुबळ्या मेंदूचे आणि कमनशिबी लोक असे असतात. फार सुंदर शब्द वापरले त्यांनी, स्वामी विवेकानंदांनी आहे की नाही. असं काही नाही आहे. काय आहे ते, कर्म म्हणजे कर्माचं रहस्य हेच आहे. कर्माचं रहस्य म्हणजे तुम्हाला काही माहीत नाही असं नाही आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण तितक्या गांभीर्याने घेत नाही, तितक्या गांभीर्याने विचार करत नाही. गांभीर्याने विचार केला आणि मुख्य म्हणजे शास्त्राचा आधार घेतला तर ते बळ आपल्यात येईल आहे. खूप बळ येईल आहे. आपण काही शिवाजी महाराजांनी विवेकानंद होऊन जाऊ, कृष्ण होऊन असं नाही, व्हायला काही हरकत नाही आहे, न व्हायला काय हरकत आहे. तेही नर होते, तेही मानव होते, आपणही आहोत, पण त्याचं होत नसतं आहे की नाही. प्रकृतीचा तसा नियम नाही आहे. महान लोक थोडेच असतात आहे की नाही, आणि तसेच निकृष्ट वाईट लोक, अति वाईट लोक पण कमीच असतात. हे मधले लोक असतात ना, तसे 4 कॅटेगरी आहेत, पण आपण 3च कॅटेगरी घेतो आहे. हे जे मधले लोक असतात ना, हे थोडे धडपडत असतात वर जाण्याचा. तुम्ही नाही प्रयत्न केला वर जाण्याचा, खाली घसराल. म्हणून सतत वर जाण्याचा प्रयत्न करा. त्याला म्हणतात अराईज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल. त्याला उपनिषदा म्हटलं आहे नचिकेताला, अराईज, जागे व्हा,
आणि सतत वर जाण्याचा प्रयत्न, स्वतःमध्ये प्रत्येक क्षणी सुधारणा करण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला एक दिवशी त्याचा दृश्य परिणाम दिसेल. अरे खरोखरच हा माणूस कसा होता आणि कसा होऊन गेला आहे, की नाही. वाईट आहे तो काय किती चांगला होता, किती वाईट होऊन गेला, हे जसं आहे ना, किती वाईट होता आणि किती चांगला होऊन गेला, हेही आहे. वाल्मिकी होता तो काय तर दुष्ट होता, दरोडेखोर होता, पण तो काय झाला, आता किती बदलून गेला आहे, तो वाल्मिकी ऋषी झाला आहे, की नाही. असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत होऊ शकतं. पशुपक्ष्यांच्या बाबतीत पण त्यामुळे मनुष्याच्या बाबतीत म्हणतो, म्हणजे नर हा मानव हा म्हटलं आहे, ते प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतं. आणि त्यासाठी ते प्रत्येकाने तो प्रयत्न करायला पाहिजे, आहे की नाही. ते माणसाच्या हातात आहे. त्यालाच आपण काय म्हणतात, कर्तव्य म्हणतो. तुम्ही करा, कर्म करा, तुमच्या हातात आहे. ते जे हातात आहे, जे जमत आहे ते जरूर करा, की नाही. हे आपल्याला शास्त्र सांगतं. म्हणजे तुम्हाला पुढचं करायला आणखी बल मिळेल आहे. पुढच्या महिन्यामध्ये आपण येऊया. मला वाटतं 31 तारीख आहे पुढच्या शुक्रवारी, 31 आहे ना, 31 जुलै, की नाही. आपण याच वेळी सायंकाळी 5 वाजता पुन्हा एकत्रित येऊया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.